काम चालू रखो. तर पॅकिंग चालू झालेली आहे. कशासाठी, कुठे आणि काय हे लवकरच कळेल. येस. अवताराकडे बघू नका, पण आज खूप दमली आहे. रात्री मी लेट आले घरी, कारण की मी क्लायंटकडे गेली, माझ्यासोबत भाऊ आलेला आणि मी ऐन टायमाला 2 तास आहे ट्रेनला माझ्या. तर मी जी शॉपिंग चालले आणि मी चालले आता फ्रेंडसोबत बाहेर फिरायला. येस, माझी तीच फ्रेंड श्रुती. येस. तर रँडमली ड्रेसेस टाकलेत 5 दिवसाच्या हिशोबाने. एक्स्ट्रा कपडे घेतलेत आणि काय धमाल, कशी काय कुठे जाणार आहे हे मी लवकरच सांगणार आहे. हे ब्लॉग असणार आहे 2 पार्टमध्ये. तर जिथे कुठे जाणार आहे ते त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघावा लागणार आहे. येस गाईज. आणि आजची जर्नीमध्ये मी इथून जाऊन पुन्हा मुंबईमध्ये माझी शॉपिंग असणार आहे. मी खूप खर्च केला. येस, बट ठीक आहे, फिरायला एकदाच जायला मिळतं, पुन्हा नाही. काही नवीन ठिकाणे असतात आणि तब्येत झाल्यामुळे कपडे पण नाही आले. त्यामुळे मला सगळंच नवीन घ्यायला लागलं आहे. थँक गॉड की अक्षयचे कपडे आहेत. आता मी माझं बोलत असेल की भावाचेच कपडे घालते नाही मी, पण काय करणार, तेच मला आवडतात आणि कम्फर्टेबल असतात. मोस्ट इम्पॉर्टंट, चांगलं दिसण्यापेक्षा कम्फर्टेबल असतो ते महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे शॉपिंग झाले. आता मस्तपैकी कपडे झालेत, मेडिसिन्स आणि ज्वेलरी, स्किन केअर प्रॉडक्ट्स ते घेते फटाफट आणि आता आम्ही निघतो आहे. चावडे, भगा जल्दी, भगा जल्दी. रात्रीनंतर आता मॉर्निंगचा ब्लॉग स्टार्ट होतं, कारण की मी काल आली आहे मुंबईमध्ये. थोडंफार शॉपिंग नाही केली आणि त्याच खूप गडबडीत होती आणि माझी 2 रात्री पुन्हा तर झोप नाही झाली आहे. बट इट्स ओके, ट्रिपसाठी एक्सायटेड खूप. आणि कुठे जाणार आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल. पण मी आता चालली आहे मैत्रीकडे. तिथून आम्ही टॅक्सी करून आम्ही स्टेशनला जाणार आहोत आणि आमची ट्रेन आहे 1 वाजता. येस. सो खूप सारे कपडे घेऊन आता आम्ही निघालो आहे. मम्मी पप्पा इथे होते माझ्यासोबत. पप्पा येणार होते कोणाला येऊ का, परत ते घरी जाईपर्यंत माझा जीव त्यांच्याकडे. सो आता आमची आली आहे ट्रेन, तर आम्ही आता चाललो ट्रेनमध्ये बसायला. ट्रेन सुटायला अजून टाईम आहे. आणि माझी फ्रेंड श्रुती. हाय श्रुती. सो आता आम्ही प्रत्येकाची सीट बघतोय आणि सगळ्यांना डिस्टर्ब करतोय. श्रुती. गणपती बाप्पा मोरया. तर आम्ही निघालेलो आहोत. कुठल्या गेलं नेस झालेत असे नाहीच होणार आणि नेल्स केलेत आणि मी आता श्रुतीला पण थोड्या वेळ नेस करणार आहे. जर्नी खूप मोठी आहे. आता ह्या जर्नीमध्ये काय काय होते, सुरुवात झाली आहे आमची. लोकमान्य टिळक. सो आजच्या ट्रेनच्या जर्नीचा प्रवास खूप छान झाला, पण खूप दमलं. अर्धवट झोप. आता जेवण चाललं आणि मी माझ्या सीटवरची चालले झोपायला, कारण की प्रत्येकाची सीट अलग अलग आहे. तर व्हिडिओ सकाळी. गुड मॉर्निंग. आजची सकाळची सुरुवात खूप लेट झाली, कारण की लेट होतं. झोपायला भेटलंच नाही आम्हाला, खूप कमी झोपायला भेटलं. कारण की माझ्या सीटवरती एक लहान मुलगी होती आणि
तुझ्या आईच्या सोबत एक लहान बाळ होतं म्हणून ते माझ्या सीटवरती होती आणि तिने मला एवढ्या रात्रभरात मारल्यात फुटबॉल खेळत होती ती त्यावर झोप नाही झाली माझी. माझं झालं लंच आहे. अजून एक दिवस तिथे आम्ही पोहोचू तिकडे तर आम्ही लंच मागवलं आहे आणि झोपायला चाललं. गाजरचा हलवा प्रसाद म्हणून खातोय आम्ही आणि सगळ्या गोष्टी थोड्या थोड्याच खायला भेटतात आम्हाला. सो फायनली आजचा दिवस दुसरा आहे आणि संध्याकाळची वेळ होत आली आहे म्हणजे ऑलमोस्ट रात्र झाली आहे आणि दिवस ट्रेनमध्ये कसा संपत नाही आमचा. पण ओके, उद्या आम्ही सकाळी पोहोचू, सकाळी नाही दुपारी, कारण की ट्रेन ऑलरेडी खूप लेट आहे. तर बघूया कसं आणि काय काय असणार आहे तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. श्रुती परत एकदा B4. सो फायनली आमचं प्लॅटफॉर्म आलेला आहे आणि फायनली आम्ही पोहोचलोय. येस, आणि आम्ही जातोय सिक्कीमला. तुम्हाला मी आत्तापर्यंत सांगितलं नव्हतं पण काही व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं असेल. मी सिक्कीमला जाईल माझ्या फ्रेंडसोबत प्रवास करत आणि खूप दिवसाचा ट्रेनचा प्रवास होता हा. छान मजा आली पण मित्रांसोबत खाणं पिणं आणि मजा मस्ती करणं. फायनली इथपर्यंत आपला ट्रेनचा प्रवास संपला आणि सिक्कीमची जर्नी स्टार्ट होती आहे. ट्रेनचा प्रवास खूप वाईट होता एक्सपिरियन्स. असं वाटत होतं 8 दिवसापासून बसलो आहे पण छान वाटलं. आपण इकडे पुढच्या प्रवासासाठी हमारे साथ इतने सारे ट्रैवलर्स हैं. आधे आगे आधे पीछे है और हम परत हिंदीत बोलायला लागेल. आणि आता आम्ही सगळे गाडी करून एक 2-3 तासाचा पुढे प्रवास आहे. मग आम्ही हॉटेलवरती जाणार. सो आमचे आता टुरिस्ट गाईड पण आलेले आहेत जे आम्हाला आमच्या फुल ट्रिपमध्ये आमच्यासोबत असणार आहे बोट घेऊन आणि आम्ही त्यांच्या मागे मागे. सो फायनली आम्ही आमच्या गाड्यांजवळ आलो आहे. बाबा रे बाबा, सो आमच्या आता 3 टॅक्सी झाल्यात. ही आहे 1, 2 आणि तिकडची 3 आणि अशा प्रकारचे कधी हॉटेलमध्ये जाताना अंघोळ करतो असं झालं आपल्याला. म्हणजे 2 दिवस असं होतं, 8 दिवस इमॅजिक का एक्सपिरियन्स. आम्ही लिटरली उडतोय टॅक्सीत नाही बसमध्ये. लाल परी पहचाना मुझे. लाल परी में आम्ही आता इथे लंच करायला थांबलो. कालचा अख्खा दिवस आमचं लंच पण नाही झालं, डिनर पण नाही झालं. रात्री आम्ही काहीतरी 12:30 वाजता लंच केलं. सो ना आता आम्ही लंच करायला आलो. आता हळूहळू वरती चाललोय आणि ते खूप ट्रॅफिक लागलं. असं मंदिर आहे, शिव मंदिर आहे वरती आहे बेबी. मंदिर आहे.
काली मंदिर देवीचं मंदिर आहे इथे. हा सुंदर आहे रे, मोठं आहे वरती. इथे पाणी पडत असेल तर कसं भारी वाटत असेल ना. पाणी पाऊस धबधबा. अभी हम दार्जिलिंग पहुंचेंगे. इट्स अ ब्यूटीफुल व्यू. मैं गलत जगह बैठी हूँ. आई नो बट ओके. क्या बात. Wow. भाई राव मेरे को तो दोनों ने चिल्लाने का मौका भी नहीं दिया. अटक गया. भैया हमें वापस जाना है. भैया हमें एंजॉय भी करना है. शपथ कसला ब्रेक मारलाय त्यांनी. त्या दुसऱ्या बाजूला हँडरेपवर. अभी हम फिर से कार चेंज करके चाचा जन होटल पहुंच रहे हैं. ऑन द वे 2 बजे से ऑन द वे. कब जाए और नहाए ऐसा सोच रहे हैं. जाके बेड पे सीधा देखिएगा. हाँ यार कमर की बात. पूरा बेड पे. अभी भी ऐसा लग रहा है ट्रेन में सोएंगे ना जब रात को लगेगा ज्यादा. लोगों का क्या लगता है वो फ्लाइट में जेट लगता है ना. पहले पहुंचे तो वो ट्रेन का डब्बा जेट लग रहा है. अब भी लग रहा है कि ट्रेन में ही है. तो हाथ दबा दी तो बाहर निकालने की क्या जरूरत है. अरे जब वो बाइक के डीवी लगे थे तो मैं भी बाइक की उनको. अबे मुझे मार वाला काम कर रहे हो बेटे को. अबे मुझे मार कैसे हुआ. मैंने थोड़ी स्टार्ट किया. वो बोल रहे थे तो बाय बाय. मैं भी किया. बेचारी अपने को पहचान रही है ना. बेचारी हाथ हिला रही थी. भैया क्या हुआ. अरे ये अपना चेंज करे ना गेयर वेयर तो वो इसीलिए आगे नहीं बैठने दे रहे थे क्योंकि गाड़ी चलाने में आगे वाले को इधर था ना. अभी ये टच हुआ था. कोई नहीं आप करो मैं तो ऐसे मस्ती कर रही हूँ. सो फायनली आता आम्ही आलो आहे आमच्या हॉटेलच्या इथे. आणि हॉटेल जेवण खूप छान आहे. सो फायनली तुम्ही अवतार बघू शकता की आजचा दिवसभराचा ट्रॅव्हल, कालचा ट्रॅव्हल, परवाचा ट्रॅव्हल, फायनली आम्ही आलो. आणि मला अजूनही फील होतं की मी अजूनही ट्रेनमध्ये आहे. लोकांना प्लेनचा त्रास होतो, मला ट्रेनचा झाला आहे. आणि मलाच नाही सगळ्यांना त्यांना वाटतं की शुगर लो झाली आहे म्हणून लोक साखर खात आहेत. पण असं फील वाटतं आम्हाला होतं की आणि अजून डब्बा जाऊन खायतो. ओके आम्ही पळतो रूममध्ये. इट्स अ ब्युटिफुल एंट्रन्स. मेरे साथ लोगों की घूमने जाने की तैयारी हो रही है. लेट्स गो. कुठं आहे ते. इथेच आहे. इथे खाली.
So beautiful. मैं सिंगल सॉन्ग है, आपने 10 हो जाएगा। ठीक है, ओके जी, हाँ चलेगा। कोई बात नहीं। अच्छा है। आगे बैठा फील हो रहा है। फाइनली हम रूम में आ गए। बहुत अच्छा लग रहा है 3 दिन के बाद ट्रैवलिंग। जाएंगे भी मॉल रोड जाएंगे ना मम्मी के खाना खा के बोल रहे सो चाहते हैं ना। जाते हैं ना वैसे। See the swoosh. Hello. Hello, Sikkim. Hey. Hi Sikkim, we are finally reached in Sikkim after 3 days. After 3 days. हॅलो गाईज, आज डिनरमध्ये आम्हाला होतं सूप आणि फ्रेंच फ्राईज ते संपलेले आहेत कारण की आम्ही आलेलो आहे. आणि हे चपाती फायनली संपलेली आहे. राईस, डाल आणि पनीर. येस हे सरांनी खूप सगळं घेतलं आहे. आणि भाजी आणि ऑफकोर्स शीरखोरमा इट्स डिलिशियस. आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी स्पेशली खूप छान होतं, मी खाल्लं आहे. सो मी आता डिझर्टकडे वळते आहे. आणि दिसायला तर खूप छान टेम्पटिंग वाटतं आहे. ट्राय करूया. ले लो इट्स अ वीडियो. Really, guys, it's very tasty and it's very yummy. Really, you should have the after dinner one. Little bit of one cup. या आपको दूँ? नहीं, मेरा खाना बाकी है. ओके मैं ले रही हूँ. ये तो पूरा खराब कर दिया मैंने. इट्स परफेक्ट डिनर टाइम. कारण की आमच्या 2 डेजच्या ट्रेनच्या जर्नी नंतर हे स्वीट आम्हाला वर्थ इट आहे. इट्स परफेक्ट. हॅलो, गुड मॉर्निंग. आजचा आमचा ब्रेकफास्ट चालू आहे आणि आम्हाला नेहमीप्रमाणे सगळे टाकून गेलेले आहेत. मी बॉईल खाते आणि आम्ही दोघीच आहोत. एक बस गेलेली आहे, बाकीचे अर्धे आहेत. सो आम्ही फटाफट खातो आणि निघतो. तर भीती वाटते तर आपण काही नाही करू शकत ना. ती बोलते की मी कधी राहिली नाही एकटी. माझी मम्मी कधी मला एकटी नाही. अरे एवढी मोठी घोडी झाली. लैंड लगता है वही विजय करने का रेडी नहीं. अभी पहाड़ी रास्ता ऐसा पूरा ऐसा है. त्याला 7 सिस्टर काय वॉटरफॉल असं काहीतरी म्हणतात. आपण जवळ जाऊन बघूया. शी इज माय ब्युटिफुल गर्ल. आउटफिट दाखव. या इट्स डॉग. इथले डॉगी असले गुडगुडीत आहेत. सी असं वाटतं घेऊन बॅगेत भरून घेऊन यावं, पण काय करणार, आपल्या इथली गरमी बिचारांच्या टकलू करायला लागली. इट्स सो ब्युटिफुल. खूप सुंदर आहे इथे बघण्यासाठी. आताचे जे व्ह्यू आहे तुम्ही मागे बघताय खूप छान होतं आणि मी खूप सारे फोटोज मी व्हिडिओज काढले. आता आम्ही सेकंड लोकेशनवरती चाललो आहे आणि आमच्या टुरिस्टवाल्यांनी बोलले नेक्स्ट लोकेशन आपल्याला बघायचं आहे, नाही तर उशीर होईल. सो आम्ही आता पुढच्या लोकेशनला जाऊ. इट्स ये वादिया सब लोग हैं यहाँ पे. मुस्लिम, साउथ इंडियन है, मराठी है, गुज्जू है, मारवाड़ी है, सब लोग हैं इस स्ट्रीट में.
इथले घर खूप खूप छान आहे, तुम्ही बघा तर. आणि प्लस रोड बघा, रोड किती क्लीन आहेत. इथले डॉग्स भारी आहेत. मस्त इथे गुलाबी थंडी पण आहे. आणि हे हॉटेल्सच असतं जास्त करून. हॉटेल आहेत, छोटी छोटी घरं आहेत. आणि आम्ही डोंगर चढतोय उतरतोय. आम्ही आता चेकपोस्टच्या इथे आहोत. इथून पुढे प्लास्टिकच्या बॉटल अलाव नाही करत, तर आम्ही आमच्या भरलेल्या मोठ्या मोठ्या पाण्याच्या बाटल्या 1.5-2 लिटरच्या खाली करून घेतल्या. थोड्याशा पिऊन घेतल्या, जास्त नाही पिऊन घेतल्या, कारण की आमचं ट्रॅव्हलिंग खूप आहे. बाकीच्या बॉटल आम्ही फेकून दिल्यात. का तर पुढे 5,000 ते 4,000चा फाईन आहे. तो पाण्याच्या बॉटल नवीन घेतलेल्या बऱ्या फाईन घेण्यापेक्षा. आणि अर्धे गेले वॉशरूमला. आणि इथलं क्लायमेट खूप सुंदर आहे. बेटा पीछे हो जा. आम्हाला काहीतरी 2 तासांनी तिसरा पॉईंट घेतला आणि इथे खूप लोक आहेत आणि खूप सुंदर आहे हे. छान वाटतं. आता आम्ही इथे निघतो, कारण की इथे 9 डिग्री आहे, इतकी थंडी येते. आणि आता मी इथून फटाफट निघतो. काहीतरी खात आहे, काय खात आहे? मस्तपैकी मोमोज भेटतात गरम गरम. सांगितलं मोमोज एक तो दीजिए ना मैम प्लीज, एक तो दीजिए मैम प्लीज. थैंक यू. जीपे घेता कॅश बॅग मधनं काढा. नहीं, ये आपको पे कैश देंगे. गोल्ड पे दे. थँक यू. आता आपण मोबाईल घेता येते, एन्जॉय करूया. शेवटी कुठे लगेच गायब होते का होती. यम्मी आहे, कितनी छान आहे. यम्मी यम्मी मोमो. देन टम्मी भी खुश. आता आम्ही आलो फायनली आमच्या हॉटेलवर. आणि आता इथे आम्ही आमचं लगेच शिफ्ट करतो. इथे 2 दिवसासाठी आम्ही आहोत आणि पुन्हा आम्ही त्याच हॉटेलवरती जाणार. ब्लॉग मत करूया. येस, मला सो फायनली आता आम्ही आमच्या रूमवरती आलो. ती खूप थंडी आहे, लिटरली हात गोठलेत. आणि पाणी किती गरम करा, कॉफी किती गरम करा, गरम नाही वाटत आहे. तुम्हाला मी माझा रूमसुद्धा दाखवते, ज्यामध्ये श्रुती आणि मी आहे. आणि इथलं व्ह्यूसुद्धा खूप सुंदर आहे. जस्ट रीच. हे पहा, हे पहा, हे पहा आमचे 207. अगं तिकडे टॅरेस आहे ना तिकडे, बाल्कनी तिकडे करते ना पण.
अँड दिस इज ब्युटिफुल व्ह्यू. संध्याकाळ होत आली. मोबाईल फ्रीज होतं की काय. हां, सो दिस इज ब्युटिफुल व्ह्यू. खाली नाही दाखवले कपडे वाट टाकतात इंडियन्स. छान आहे ना. आता आम्ही इथे 2 डेजसाठी आम्ही इथे आहोत. Is it so beautiful? Outfit of the day. हाय गाईज, सो आम्ही आता फ्रेश होऊन खाली आलो आहे. मस्तपैकी नाईटचा बॉम्बफायर झाला आणि तुम्हाला आवाज येतो तो पाण्याचा आहे. मग आता इथं असं नदी मोठी वाहते पण तो कसा आहे तो दाखवते. वेट सीज हे पाणी येतं आहे, इथे वरून पाणी येतं आहे, ते खाली जातं अशा प्रकारे. आता तुम्ही बघताय तिथे किती थंडी आहे. मी ह्या शब्दाची खूप सारी प्रॅक्टिस केल्यानंतर आम्ही ज्या लोकेशनला आहोत त्याला लाचोई असं म्हणतात आणि इथे आता डिग्री 0 आहे. 0 खूप भारी वाटतंय खूप. मी बघतो कसं ते हात आमचे हात लिटरली गोठले. माझे पाय तर रूममध्ये पूर्ण गेलेले. पण आता भूक लागली जोराची. सकाळपासून काही नव्हतं खाल्लं. हॉटेलमध्ये आम्ही ब्रेकफास्ट केलेला. त्यानंतर डायरेक्ट मोमोज खाल्ले आम्ही आणि नंतर खूप सारे पॉईंट कवर केले आणि लोकेशनवरती आलं. सो इथलं क्लायमेट खूप छान आहे. इथलं गावसारखं आहे पण खूप छान क्लीन आहे. आणि मी इथे एक गोष्ट नोटीस केली की इथे जेंट्स लोकच नाहीत तर लेडीज लोक पण तेवढंच एफर्ट्स किंवा 50-50चे कामं करतात. म्हणजे जड कामं बोलाल ना ती वाली कामं करतात इथे. आणि लोक खूप छान आहेत सिरियसली. बाकी सगळ्या गोष्टी कशा आहेत ते तुम्हाला सांगेलच. आता आम्ही जातोय जेवायचं आहे थोड्या वेळाने. पण आता पहिले मस्तपैकी आत भेटून शेकोटी घेणार. राजी कर गया मेरा तो बोलूंगा. मैंने बोला एक फोटो नहीं भाई लास्ट में आप लोग के साथ फोटो देखा बोला सब ब्यूटीफुल. हॅलो गाईज, सो आता आम्ही आता आलो आहे डिनरला आणि मस्तपैकी पापड आहे, रोटी आहे, चिकन आहे, व्हेजमध्ये दाल राईस वगैरे आहे आणि सगळे शेकोटी घेतात आणि आम्ही जेवण स्टार्ट केलेलं आहे. गरमागरम जेवण. हॅलो, तर आजचं जेवण वगैरे झालं आणि आता इथे मला खूप झोप. तर आम्ही चालू आता रूममध्ये. तिथे खूप थंडी आहे ऑलरेडी. सो आजचा ब्लॉग तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग कंटिन्यू बघायचा असेल तर नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी तुम्हाला प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.